पेट्रोल, प्लास्टिक, LPG गॅस ह्या सगळ्याशिवाय आपलं जग कल्पनाच करू शकत नाही, नाही का? पण या सगळ्याचा पाया आहे तरी काय? उत्तर आहे हायड्रोकार्बन्स. चला सेंद्रिय रसायनशास्त्राच्या या मूलभूत घटकांना सोप्या भाषेत समजून घेऊया. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी हायड्रोकार्बन्स म्हणजे काय हे समजून घेऊ. मग आपण त्यांच्या कुटुंबात डोकावू. अल्केन्स, अल्कीन्स आणि बेन्झीन सारखे प्रकार बघू. आणि हो, सगळ्यात शेवटी हे सगळं आपल्या रोजच्या आयुष्यात नेमकं कुठे आणि कसं दिसतं तेही पाहूया. चला तर मग सुरुवातच करूया अगदी मूळ प्रश्नापासून की हे हायड्रोकार्बन्स म्हणजे नेमकं आहे तरी काय? खरं तर यांच्या नावातच सगळं काही आहे. हायड्रोजन आणि कार्बन. आणि गंमत म्हणजे निसर्गातले लाखो पदार्थ फक्त आणि फक्त या दोनच मूलद्रव्यांपासून बनलेले आहेत. कमाल. त्यांची रचनाच त्यांना वेगवेगळे खास गुणधर्म देते. आता यांचं वर्गीकरण कसं होतं ते बघूया. समजा हे एक मोठं कुटुंब आहे आणि आपण त्याचा वंशवृक्ष पाहतोय. तर कार्बन अणूंची साखळी सरळ आहे की गोलाकार? आणि त्यांच्यातले बंध एकेरी आहेत की दुहेरी? यावरूनच त्यांचे वेगवेगळे कट पडतात. सोपा आहे. चला आता या कुटुंबातल्या पहिल्या आणि सगळ्यात सरळ साध्या सदस्याला भेटूया, अल्केन्सना. यांना आपण स्थिर आणि एकदम भरवशाचं इंधन असंही म्हणू शकतो. तर अल्केन्सना संतृप्त म्हणजे सॅच्युरेटेड का म्हणतात? कारण त्यांच्यात कार्बनचे सगळे हात हायड्रोजनने पूर्णपणे भरलेले असतात. त्यांच्यामध्ये फक्त मजबूत एकेरी बंध असतात आणि म्हणूनच ते खूप स्थिर असतात. सहजासहजी दुसऱ्या कुणाशी अभिक्रिया करत नाहीत. आणि त्यांच्या या शांत स्थिर स्वभावामुळे त्यांना पॅराफिन्स असंही एक नाव आहे. पॅराफिन म्हणजे कमी ओढ असलेले. पण त्यांची ही शांतता एका ठिकाणी मात्र भंग पावते. आणि खरं तर तिथेच त्यांची खरी शक्ती लपलेली आहे. आणि ती शक्ती म्हणजे ज्वलन. हो, अल्केन्स प्रचंड ज्वलनशील असतात. जळताना ते इतकी प्रचंड ऊर्जा बाहेर टाकतात की त्यामुळेच आपल्या घरातला LPG सिलेंडर आणि गाडीतला पेट्रोल एक उत्तम इंधन म्हणून काम करतं. बरं, आता भेटूया या कुटुंबातल्या जरा जास्त क्रियाशील आणि अष्टपैलू सदस्यांना, म्हणजे अल्कीन्स आणि अल्काइन्सना. अल्केन्सच्या अगदी उलट. अल्कीन्स हे असंतृप्त असतात. का? कारण त्यांच्यात किमान एक दुहेरी बंध असतो. आता हा दुहेरी बंध म्हणजे जणू काही जागा उपलब्ध आहे असा एक सिग्नलच आहे. त्यामुळे ते नवीन अणूंना बाहेर काढण्याऐवजी सरळ स्वतःमध्ये सामावून घेतात. यालाच ॲडिशन अभिक्रिया म्हणतात. म्हणजे बघा फरक किती स्पष्ट आहे. एका बाजूला आहेत अल्केन्स, एकेरी बंध, संतृप्त आणि एकदम स्थिर. आणि दुसऱ्या बाजूला आहेत अल्कीन्स, दुहेरी बंध, असंतृप्त आणि अभिक्रिया करायला तयार. फक्त एका बंधाच्या फरकाने रासायनिक स्वभाव पूर्णपणे बदलून जातो. आणि मग येतात अल्काइन्स. यांच्यात तर चक्क तिहेरी बंध असतो. त्यामुळे ते आणखीनच क्रियाशील असतात. त्यांच्या याच प्रचंड ऊर्जेमुळे वेल्डिंगमध्ये धातू वितळवण्यासाठी जी जबरदस्त उष्णता लागते ना, ती निर्माण करता येते. चला आता हायड्रोकार्बनच्या दुनियेतल्या एका खऱ्या स्टारकडे वळूया. याचं नाव आहे बेन्झीन. आणि याची गोष्ट ना खूपच इंटरेस्टिंग आहे. बेन्झीनमध्ये पण अल्कीन्ससारखेच दुहेरी बंध आहेत, पण तरीही ते आश्चर्यकारकपणे स्थिर आहे आणि अल्कीन्ससारखं अजिबात वागत नाही. मग यामागचं रहस्य काय असू शकतं? याचं उत्तर आहे अनुनाद किंवा इंग्रजीत रेझोनन्स. आता हे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बेन्झीनमधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ना, ते कोणत्याही दोन कार्बन अणूंमध्ये अडकून राहत नाहीत. ते मस्तपैकी संपूर्ण रिंगभर फिरत राहतात. आणि यामुळे एक अत्यंत स्थिर अशी हायब्रिड रचना तयार होते, जी साध्या दुहेरी बंधापेक्षा खूपच वेगळी आणि खूपच मजबूत असते. आणि याचा पुरावा काय? तर तो या आकड्यात दडलाय. 139 पिकोमीटर्स. गंमत म्हणजे ही लांबी कार्बनच्या एकेरी बंधापेक्षा जी 154 पिकोमीटर्स असते त्यापेक्षा कमी आहे आणि दुहेरी बंधापेक्षा जी 133 पिकोमीटर्स असते त्यापेक्षा जास्त आहे. याचा सरळ अर्थ काय की बेन्झीनमधले बंध हे ना धड एकेरी आहेत ना धड दुहेरी. ते काहीतरी मध्येच आहेत. हाच अनुनादाचा पक्का पुरावा आहे. बरं मग या सगळ्या रासायनिक रचना आणि त्यांच्या गुणधर्मांचा आपल्यासाठी काय अर्थ आहे? याचा थेट संबंध आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तूंशी आहे. बघूया तरी कसं. खरं तर आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हायड्रोकार्बन्सने अक्षरशः वेढलेले असतो. गाडीतलं इंधन, पाण्याची प्लॅस्टिकची बाटली, रस्त्यावरचं डांबर, एवढंच काय यंत्रांमध्ये वापरलं जाणारं वंगण, हे सगळं काय आहे? हायड्रोकार्बन्सच तर आहेत. ही संयुगं आपल्या आधुनिक जीवनाचा एक अदृश्य पण खूप मजबूत कणा आहेत.
हायड्रोकार्बन्सच्या या मूलभूत रचनेनं गेल्या 100-125 वर्षांत जगात क्रांती घडवली, पण आजही आपलं जग त्यावरच अवलंबून आहे. आता जरा विचार करा, या साध्या कार्बन आणि हायड्रोजनच्या रचनेत अजून कोणते बदल करून भविष्यातल्या ऊर्जा आणि साहित्याच्या गरजा पूर्ण करता येतील? आपल्या जगाला आकार देणारा पुढचा मोठा रासायनिक शोध कोणता असेल?